पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी आज सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसानं ठिकठिकाणी रस्ते, नदी, नाले जलमय झालेले आहेत। त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत। तर मनोर विक्रमगड रस्त्यावरील पाचमाळ येथे पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक 2 तासांहून अधिक काळापासून ठप्प झाली होती। दुपारी 2 वाजताची ही न्यूज अपडेट आहे। विक्रमगड मनोर रस्त्यावरील पाचमाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता अद्यापही बंद असल्याची माहिती आहे। तर त्याचप्रमाणे मनोर विक्रमगड रस्त्यावरील भोपोली हा रस्ता देखील पूर्ण पाण्याखाली गेला आहे। यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे। भोपोली रस्ता पाण्याखाली गेल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। तर आता 4:30 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर अद्यापही पाणी जैसे थे आहे। त्यामुळे वाहन चालकांनी रात्री येथून प्रवास करताना खबरदारी घ्यावी। रस्त्यावर पाणी असेल तर धाडस करून आपली वाहने पाण्यात उतरू नका, याची या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी दक्षता घ्यावी किंवा दुसऱ्या पर्यायी रस्त्यांचा वापर करा, मात्र जीव धोक्यात घालू नका।